तर विचार करा एका अशा तंत्रज्ञानाबद्दल जे गॅसपासून वीज बनवतं आणि गंमत म्हणजे मागे फक्त शुद्ध पाणी सोडतं. हो, फक्त पाणी. कमाल आहे ना? हे आहे हायड्रोजन ऑक्सिजन फ्यूल सेल. पण हे सगळं घडतं तरी कसं? चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया. म्हणजे बघा, फक्त एका गॅसचा वापर करून थेट वीज तयार करणं. ऐकायला तर हे एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं वाटतं नाही का? पण हीच तर हायड्रोजन फ्युएल सेलची खासियत आहे. त्याचं मूळ वचनच हे आहे. आणि या सगळ्यामधली सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट कोणती असेल तर ती ही की या प्रक्रियेतून कुठलाही धूर, कुठलंही प्रदूषण बाहेर पडत नाही. जे काही बाहेर येतं ते म्हणजे फक्त आणि फक्त शुद्ध पाणी, आपल्या नेहमीच्या पेट्रोल डिझेल इंजिनच्या अगदी विरुद्ध. मग आता प्रश्न हा आहे की या ब्लॅक बॉक्सच्या आत नेमकं घडतं तरी काय? चला आत डोकावून पाहूया आणि या अणूंचा इंधनापासून ऊर्जेपर्यंतचा प्रवास कसा होतो ते समजावून घेऊया. ही सगळी प्रक्रिया खरं तर 4 सोप्या पायऱ्यांमध्ये घडते. बघा, सगळ्यात आधी ॲनोडवर इथे हायड्रोजन वायूचं विभाजन होतं, म्हणजे तो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये तुटतो. मग पुढे आहे एक खास प्रकारचा पडदा ज्याला मेम्ब्रेन म्हणतात. हा मेम्ब्रेन काय करतो तर तो प्रोटॉनला आरामात पुढे जाऊ देतो, पण इलेक्ट्रॉनला मात्र अडवून ठेवतो. आता हे जे अडवलेले इलेक्ट्रॉन आहेत त्यांना दुसऱ्या मार्गाने जावं लागतं, आणि हा दुसरा मार्ग म्हणजे आपलं बाहेरील सर्किट. जेव्हा ते या सर्किटमधून प्रवास करतात तेव्हाच तर वीज निर्माण होते. आणि शेवटी कॅथोडवर हे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि बाहेरून आलेला ऑक्सिजन हे सगळे एकत्र येतात आणि तयार होतं पाणी. तर ह्या सगळ्या प्रक्रियेचं जे मूळ आहे ना, ते म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला वेगळं करणं. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रोटॉन सरळ मेम्ब्रेनमधून आरपार जातात, पण बिचारे इलेक्ट्रॉनांना मात्र लांबचा वळसा घालून सर्किटमधून जावं लागतं. आणि गंमत म्हणजे त्यांचा हाच वळसा, हाच प्रवास आपल्याला वीज म्हणून मिळतो. काय भन्नाट आयडिया आहे. ओके, तर हे काम कसं करतं हे तर कळालं, पण आता वळूया एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे याची कार्यक्षमता. फ्युएल सेल हे फक्त दुसरं एखादं इंजिन का नाहीये याचं रहस्य आता आपण उलगडूया. आणि मला खात्री आहे अनेकांच्या मनात हाच प्रश्न आला असेल की ठीक आहे, पण याची कार्यक्षमता इतकी अविश्वसनीय का असते? असं काय खास आहे यात जे सामान्य इंजिनमध्ये नाही? तर याचं उत्तर आहे एका आकड्यात, आणि तो आकडा आहे 83%. हो, 83%. ही एका हायड्रोजन फ्युएल सेलची सैद्धांतिक म्हणजे थिओरिटिकल कमाल कार्यक्षमता आहे. आता जरा तुलना करून बघा. आपल्या गाडीच्या पेट्रोल इंजिनची कार्यक्षमता किती असते? साधारणपणे 20 ते 30%. म्हणजे हा फरक किती मोठा आहे याचा अंदाज आला असेल. या प्रचंड फरकामागचं कारण आहे थर्मल बॉटलनेक. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर आपली पारंपरिक इंजिनं काय करतात? ती आधी इंधन जाळतात, त्यातून उष्णता निर्माण करतात आणि मग त्या उष्णतेचा वापर करून काम करतात. या जाळण्याच्या आणि उष्णता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा वाया जाते. आणि इथेच फ्युएल सेल बाजी मारून जातं. याचं सगळ्यात मोठं रहस्य हे आहे की फ्युएल सेल इंधन जाळतच नाही, ते रासायनिक ऊर्जेचं रूपांतर थेट डायरेक्ट विद्युत ऊर्जेत करतं. मधली ती उष्णता निर्माण करायची पायरीच गाळली जाते आणि त्यामुळेच उष्णतेच्या रूपात वाया जाणारी ऊर्जा वाचते आणि कार्यक्षमता आपोआपच खूप वाढते. आणि यामागे एक मूलभूत वैज्ञानिक तत्वसुद्धा आहे. म्हणजे असं नाहीये की हे आकडे हवेतून आलेत. ऊर्जेच्या एका विशिष्ट गणनेनुसार, ज्याला गिब्स फ्री एनर्जी म्हणतात, त्यानुसार एका हायड्रोजन ऑक्सिजन सेलचं जास्तीत जास्त व्होल्टेज हे 1.23 व्होल्ट इतकं ठरतं. हीच त्याच्या शक्तीची वैज्ञानिक मर्यादा आणि आधार आहे. चला, आतापर्यंत आपण बरंचसं थिअरीबद्दल बोललो. आता जरा प्रत्यक्ष वापराकडे येऊया. एक छोटासा बदल केला म्हणजे हवेऐवजी शुद्ध ऑक्सिजन वापरला तर काय होतं बघूया. तर काय वाटतं, हवेच्या ऐवजी जर आपण 100% शुद्ध ऑक्सिजन वापरला तर काय होईल? तर संपूर्ण सिस्टमची कार्यक्षमता तब्बल 20% वाढू शकते. 20% ही काही छोटी गोष्ट नाहीये, ही एक प्रचंड मोठी सुधारणा आहे. आता असं का होतं यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे शुद्ध ऑक्सिजनमुळे कॅथोडवर जी रासायनिक प्रक्रिया होते ती जास्त वेगाने आणि अधिक प्रभावीपणे होते, म्हणजेच ऊर्जेचं नुकसान कमी होतं. दुसरं कारण म्हणजे आपल्याला हवेला दाबण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या ऊर्जाखाऊ कंप्रेसरची गरजच लागत नाही, तो अख्खा भागच सिस्टममधून काढून टाकता येतो. आणि तिसरं म्हणजे यामुळे आपण कमी जागेत म्हणजे लहान आकारात जास्त शक्ती निर्माण करू शकतो, म्हणजेच फ्युएल सेल अधिक लहान आणि हलके बनवता येतात. पण जर हे तंत्रज्ञान इतकं अप्रतिम आहे तर मग आपल्या आजूबाजूला रस्त्यावरच्या गाड्यांमध्ये हे सर्रास का दिसत नाही? कारण सिद्धांताकडून वास्तवाकडे येताना काही मोठे अडखळे समोर उभे आहेत. यात प्रामुख्याने 3 मोठी आव्हानं आहेत.
पहिलं, अकार्यक्षमतेमुळे अजूनही बरीच उष्णता निर्माण होतेच आणि या उष्णतेचं व्यवस्थापन करणं, तिला बाहेर काढणं खूप महत्त्वाचं असतं. दुसरं आव्हान आहे खर्च. यात वापरले जाणारे प्लॅटिनमसारखे धातू आणि तो खास मेम्ब्रेन हे खूप महागडं आहे. आणि तिसरं आणि कदाचित सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे इंधन साठवण. हायड्रोजन वायूला सुरक्षितपणे आणि कमी जागेत साठवून ठेवणं हे तांत्रिकदृष्ट्या खूपच अवघड काम आहे. आता खर्चाचाच मुद्दा बघा. फ्युएल सेलच्या एकूण खर्चापैकी जवळपास 24% खर्च फक्त त्या उत्प्रेरकावर आणि मेम्ब्रेनवर होतो. म्हणजे जवळपास पावभाग खर्च फक्त या 2 गोष्टींवर जातो. यावरूनच हे तंत्रज्ञान आजच्या घडीला इतकं महाग का आहे याचा आपल्याला अंदाज येतो. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण फ्युएल सेलला कसं समजू शकतो? तर विचार करा की ही एक रासायनिक बॅटरी आहे. एक अशी बॅटरी जी कधीच संपत नाही. जोपर्यंत आपण तिला इंधन पुरवत राहतो तोपर्यंत. पण ह्या बॅटरीला जिवंत ठेवण्यासाठी, तिला चालू ठेवण्यासाठी टाक्या, पंप, सेन्सर्स अशा अनेक जटिल गोष्टींची गरज असते, जी तिची एक प्रकारची लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. थोडक्यात काय, तर यात क्षमता प्रचंड आहे, यात शंकाच नाही, पण तेवढीच यात गुंतागुंतही आहे.